राजकीय बातमीनं झूठ बोले कौवा काटे काले कौवे से डरियो। राहुल गांधींच्या आरोपांना आता फडणवीसांनी हे उत्तर दिलंय। पराभवामुळे होणारा त्रास दिवसेंदिवस वाढत चाललाय असाही टोला त्यांनी लगावलाय। किती दिवस हवेत बाण मारणार असंही फडणवीस म्हणाले। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, काय सांगाल? राहुल गांधींनी आरोप केलेले होते आणि त्यावर आता फडणवीसांनी हे उत्तर दिलेले आहे। काय नेमकं त्यांनी म्हटलंय सविस्तर सांगा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्या ट्विटला उत्तर दिलेलं आहे। आपण जर पाहिलं तर राहुल गांधी यांनी जे ट्विट केले होते, या ट्विटमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या मतदार संघातल्या वाढलेल्या टक्केवारीचा उत्तर जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत आणि असं म्हटलं की महाराष्ट्रातली जी हार झालेली आहे आणि त्यामुळे त्याचा त्रास जो आहे तुमचा दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळतोय आणि कुठेतरी हवेमध्ये सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या बोलल्या जात आहेत असंही त्यांनी म्हटलेलं आहे। आणि ते ज्या मतदारसंघामध्ये उल्लेख त्यांनी केला आहे त्यामध्ये आकडेवारी सुद्धा टाकलेली आहे। त्या ठिकाणी उमेदवार विकास सुद्धा आकडेवारी जी आहे त्याच्या तुमचा आवाज पूर्णतः पोहोचू शकत नाहीये, मात्र सध्या आपण पाहतोय देवेंद्र फडणवीसांनी हे ट्विट करत उत्तर दिलेलं आहे। नेमकं काय ट्विट त्यांनी केलं आपण सविस्तर पाहूयात। झूठ बोले कौवा काटे काले कौवे से डरियो। महाराष्ट्रात झालेला पराभव मान्य आहे की महाराष्ट्रातील दारुण पराभवाची तुमची वेदना दिवसागणिक वाढत चालली आहे, पण आपण असं किती काळ हवेत बाण सोडत राहणार आहात असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत विचारलाय। नेमकं काय त्यांनी ट्विट केले आपण पुन्हा एकदा पाहूयात। झूठ बोले कौवा काटे काले कौवे से डरियो। महाराष्ट्रात झालेला पराभव मान्य आहे की महाराष्ट्रातील दारुण पराभवाची तुमची वेदना दिवसागणिक वाढत चालली आहे असा सवाल त्यांनी विचारलाय, पण आपण असं किती काळ हवेत बाण सोडत राहणार आहात असाही सवाल देवेंद्र फडणवीसांनी विचारलाय। शिवाय तुमच्याच पक्षातील विकास ठाकरे, नितीन राऊत, असलम शेख यांच्याशी तरी हे ट्विट करण्यापूर्वी एकदा बोलायचं होतं असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले। किमान काँग्रेसमध्ये संवादाचा अभाव इतक्या उघडपणे दिसून आला नसता असाही खोचक टोला देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींना लगावलाय। तर आपण पाहतोय राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर आक्षेप घेतलेला होता मतदान टक्केवारीवरून। एकूणच राहुल गांधींनी काही आरोप केले होते, त्यांना आता देवेंद्र फडणवीसांनी हे उत्तर दिले।